का 8:30ची वेळ आहे हे मी पूर्णच विसरले. येस. फेसबुक लाईव्ह झालं, मी तेच करत हो. होतो म्हणून शांत होतो. आपण हा, सुरू नाही नाही, इट्स ओके. करूया. येस. ओके. नमस्कार सर्वांना. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचं NGO गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे. आमच्या NGOचं मुख्य तत्व खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO कार्यरत आहे. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण यासोबतच जलसंधारण कार्य यावर आम्ही कार्य करतो. आमच्या NGOचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. नंतर आपण आजच्या या संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरुवात करू. मी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधार नहीं है। जटिल समस्या अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही। कोरोना काळात जेव्हा सगळ्या आमच्या ऑफलाईन ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होते, ऑगस्ट 2020ला आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. त्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, शेती संबंधित कृषी प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन, यासोबत शेतीच्या विविध पद्धती, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातल्या तज्ज्ञ लोकांना मी आमंत्रित केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप सारा चांगला प्रतिसाद मिळाला. यासोबतच कोविड काळात खूप साऱ्या लोकांना स्क्रीनची सवय झाली होती. तर त्या स्क्रीनची, मग मोबाईलचं स्क्रीन असेल, टीव्हीचं स्क्रीन असेल किंवा कम्प्युटरचं स्क्रीन, त्याच्यावर कंट्रोल कसा करावा म्हणून विद्यार्थी आणि पालकांसाठी कार्यशाळेचं ऑनलाईन आम्ही आयोजन केलं होतं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबतच जलसुरक्षा असेल, विश्वशांती असेल, अशा सामाजिक विषयांवर देखील ऑनलाईन आम्ही संवाद सुरू ठेवला. आज आपण ज्या व्याख्यानासाठी जमलो आहोत, संवाद सारथी, याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. गेल्या 15 ऑगस्ट 2022ला या व्याख्यानमालेची सुरुवात झाली, पण त्याच्या एक 2-4 महिन्याआधी आम्ही खूप लोकांशी चर्चा केली आमच्या पूर्ण NGOच्या परिवाराने. आणि त्यात आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते
यांच्या मार्गदर्शनाने या व्याख्यानमालेची सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहे त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणे. कारण जे पण अपंग व्यक्ती असतात त्यांना त्यांच्या जीवनात खूप सारे संघर्ष असतात. ते जगत असताना त्यांच्यातले ज्या उणीवा आहेत त्या शोधून त्यावर कशी मात करतात, ते आपलं जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, यासोबतच ते आपल्या जीवनात ज्या पण काही कमी आहे त्या शोधून त्यांना जे काही त्यांचं क्षेत्र आहे त्याच्यात असलेले त्यांच्या सोबतचे सहकारी की कधी त्यांच्या सोबत तर कधी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे की हे सगळं जेव्हा आम्ही अगदी आता 114व्या एपिसोडला आहोत, या संवाद सारथीच्या पुष्पात आहोत, तर जितके महानुभाव येऊन गेले ते त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टरच आहेत. आणि त्यांनी जगायचं कसं यासाठी आम्हालाच नाही तर सगळ्या लोकांना दिशा आणि गती दिलेली आहे. त्यातनं नक्कीच लोक प्रेरणा घेत असतात. आम्हाला प्रत्येक वेळेस असं या प्रत्येक महानुभावांकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि निश्चितच आमच्या NGO ला खूप अभिमान वाटतो की हे सगळं इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला संधी मिळते या समाजाची सेवा करण्यासाठी. त्याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या अनुराधा मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. अनिता मॅडम, आवाज नाही येत आहे. डॉक्टर अनिता मॅडम. आवाज येतोय का? हा, आता हॅलो. येतोय, आता येतोय. हो. हा, आवाज येतोय. थोडं ब्रेक होत आहे, जरा रेंज आवाज मध्ये. येतोय का? रेंज मध्ये हॅलो. आवाज. हा, येतोय का सर आवाज? आवाज ब्रेक होतोय, जरा हॅलो, रेंज आवाज येतोय का मध्ये. सर? धन्यवाद. आवाज कमी येतोय, ब्रेक होतोय, रेंज मध्ये हॅलो, या हा तुम्ही. आता येतोय का? हा, आता हा, आता क्लिअर आहे. येतोय का सर? हो, येतोय येतोय. ओके ओके. सॉरी, रेंजचा प्रॉब्लेम येतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन पुष्प 114वे. संकल्प फाउंडेशन संवाद सारथी सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 114वे आज गुंफले जात आहे. सारथी या वेब संवाद सत्रातील 114वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कराड जिल्हा सातारा येथील अनुराधा क्राफ्टच्या संचालिका तसेच सामाजिक कार्यकर्ता माननीय अनुराधा माधव जोशी मॅडम आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. माननीय अनुराधा माधव जोशी मॅडम मध्ये मॅडमचं शिक्षण झालेलं आहे. त्यांचा व्यवसाय आहे की त्या टेलरिंग आणि हँडीक्राफ्ट मध्ये त्यांचा व्यवसाय त्यांचा आहे मॅडमचा. आणि त्यांचा जो छंद आहे मॅडमचा छंद वाचन असा आहे. आणि मॅडम सामाजिक सेवेमध्ये देखील सक्रिय मॅडमचा सहभाग असतो. मॅडम समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ म्हणजे सक्षम हे अपंगांसाठी काम करणारे NGO आहे. या NGOच्या मॅडम हेड ऑफिसर, ह्या NGOचे हेड ऑफिस नागपूर येथे आहे. अशा ह्या NGO मध्ये मॅडम सक्रिय मॅडमचा सहभाग असतो. एक सक्रिय कार्यकर्ता मॅडम आहेत. तर अशा ह्या आपल्या ज्या वक्त्या आहेत माननीय अनुराधा माधव जोशी मॅडम अनुराधांच्या जीवन प्रवासाची उपासना या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या या वेब संवाद उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि जीवनासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा संकल्प फाउंडेशन परिवाराकडून आजच्या सगळ्या श्रोत्यांचे स्वागत करतो. आणि आजच्या वक्ता अनुराधा जोशी मॅडमला विनंती करतो की त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत त्यांनी शेअर करावा. वेलकम मॅडम. नमस्कार सर. सुरुवातीला
मी रेखा मॅडम आणि विशाल सरांना धन्यवाद देते. रेखा मॅडमनी माझं संकल्प फाउंडेशनला ओळख करून दिलं आणि विशाल सरांनी मला आमंत्रण दिले याबद्दल. तर ज्या दिवशी विशाल सरांचं सकाळी सकाळी फोन आलं 7 नोव्हेंबर, त्या दिवशी माझं वाढदिवस होतं आणि मला एक छानस संकल्प फाउंडेशन कडनं ह्या व्यासपीठावर बोलण्यासाठी आमंत्रणाचं गिफ्ट मिळालं असं मी समजते. थँक्यू सर आणि थँक्यू संकल्प फाउंडेशन. मी कन्नड भाषिक आहे. माझं गाव बेळगाव जिल्ह्यातली अथणी आहे. तरी सुद्धा आम्हाला लहानपणीपासून मराठीचं सवय असल्यामुळं मी आता तरी 25-27 वर्षात खूप छान मराठी बोलतीये. आणि कुठंही ते तरी आहेतच, ग्रामॅटिकल मिस्टेक्स भरपूर असतात आणि कुठं कुठं माझं थोडे शब्दाचं पण चूक होत असेल तर आपण समजून घ्या. तर माझं दिव्यांगत्व म्हणजे माझं लेफ्ट लेग पोलिओ आहे आणि हे 1.5 वर्षाची असताना मला पोलिओ इफेक्ट झालेला आहे. तर आई सांगते त्याप्रमाणे 1.5 वर्षाची मी होते तेव्हा खूप छान चालायची, पळापळी करायची. साधारण 10-11व्या महिन्यातच मी चालायला लागले असं माझी आई सांगायची. पण आईला हे माहिती होतं की आजूबाजू खूप पोलिओ पेशंट्स दिसत होते, लहान मुलं होते, 10-12 वर्षाची पण मुलं दिसायचे. तर आईला तिच्या बाळाचं काळजी वाटायचं की ती लवकरात लवकर मला पोलिओ डोस देण्यासाठी इकडे तिकडे शोध घेत होती. त्या दरम्यान एक दिवस ती मला पोलिओ डोस देण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली. तर तिला बहुतेक माहिती नसेल की काही व्हायरल इन्फेक्शन असताना पोलिओ डोस द्यायचं नसतं आणि किंवा डॉक्टरांचं दुर्लक्षपणा पण असेल. ज्यावेळी मला पोलिओ डोस दिले त्या दिवशी मला थोडंसं ताप होतं असं आई मला सांगत असती. तर दुसऱ्या दिवशी आई मला उठवायला जातीये तर मला उभं राहता येत नव्हतं आणि जसं जसं ती मला उभं करायची तसं मी सारखे पडत होते. तर हे बघून आई घाबरली, म्हणली हिला काय झालं असेल. म्हणून थोडीशी इकडे तिकडे पायाकडे कमरेकडे तिचं लक्ष गेलं तर तिच्या लक्षात आलं की डाव्या पायात शक्ती नाहीये आणि ते इम्बॅलन्समुळे ती सारखे पडतीये. आणि अक्षरशः ती मला वाटते 20-21 वर्षाची असेल आणि मी तिची मोठी मुलगी होते तिला. तर आई वडिलांना काय आभाळ कोसळलं असेल ते मी आता काय विचार करण्याचा माझ्याकडे आहे ह्या दिवसात. तर लगेच तिने डॉक्टरांकडे दोघंही धाव घेतले आणि तिने आजोबांना बोलवलं, तिच्या वडिलांना. तर त्या दिवशी त्यावेळी माझ्या वडिलांचा पण आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होतं आणि माझे आजोबा शेतकरी असल्यामुळे त्यांनी माझं ट्रीटमेंटचं पूर्ण जबाबदारी घेतलं आणि ताबडतोब मला मिरज मिशन हॉस्पिटलला ऍडमिट केलं गेलं. हे एक चांगलं म्हणायचं त्यावेळी. त्यामुळं माझं पाय सरळचं सरळ राहिलं, नाही तर अजून थोडा दिवस गेले असते तर एखाद वेळी हाडं वाकडं व्हायचं पण शक्यता होते तिथं. तिथं मला फिजिओथेरपी सुरू झाले आणि मिरज मिशन हॉस्पिटलच्या समोरच एक धर्मशाळा होतं, तिथं आजोबांनी माझं आणि आईचं राहायचं पूर्ण व्यवस्था केलं आणि एक मदतनीस ठेवलं आमच्यासाठी. तर पूर्ण ट्रीटमेंटचं जबाबदारी आजोबांनी उचलले होते त्यावेळी. मग माझं मॉलिश सुरू झालं. त्यावेळी मॉलिश आणि शेक असं म्हणायचे, आता आपल्याला फिजिओथेरपी म्हणून आपण म्हणतो. तर मॉलिश आणि शेक रोज द्यावं लागायचे. आई व्यायाम करून घ्यायचे. आई मला सतत कडेवर घेऊनच जायची आणि कडेवरच मी असायची कायम आईच्या. आणि नंतर थोड्या दिवसांनी मला त्यांनी एक आधार म्हणून काही मौल्ड्स बनवून पायाला बांधायचे आणि चालवायचं, त्यांनी सराव करून घ्यायचे चालायचं. असं असताना मला नंतर त्यांनी कॅलिपर दिलं. कॅलिपर अशी एक कृत्रिम अवयव आहे की मला कधीच मला एक पाय नाहीये, मी वाकडं चालते किंवा मला चालायला येत नाही, हे कधीच मला त्याची जाणीव भासलं नाहीये, उणीव भासलं नाहीये. तर 1.5-2 वर्ष मला हे फिजिओथेरपीचं ट्रीटमेंट चालू होतं असं आई सांगतीये.
त्या दरम्यान माझं अटॅचमेंट माझ्या आजोळी जास्त झालं होतं. तिथे आई मोठी आणि मला 3 मामा आणि 3 मावश्या होत्या आणि आईपेक्षा जास्त मी त्या लोकांचं जवळ राहिले आणि त्यांचं अटॅचमेंट मला जास्त होतं. तर आता माझी धाकटी मावशी शीला मावशी ती जी सांगलीत राहतीये ती पण हजर आहे हे माझी गोष्ट ऐकायला. मला खूप छान वाटते. तर आजी आजोबा मामा मावशी ह्यांच्यात मी वाढले आणि त्यांनी माझं खूप प्रेमाने मला सांभाळलं आणि मला कुठलंही उणीव भासू दिलं नाहीये. असं असताना मी शाळेत जायला लागले आणि शाळेत जाताना त्या दरम्यान कॅलिपर असल्यामुळे मी प्रत्येक खेळात भाग घ्यायची मी मैत्रिणींबरोबर आणि कधी कधी माझं कॅलिपर मोडायचे तेव्हा रिपेअरला म्हणून मिरजेला ठेवून यावं लागायचं. त्यावेळी मी पायावर हात टेकून अशी चालायची. शाळेत सुद्धा मामा सोडायला यायचे किंवा मी चालत माझं मी जायचे. तेव्हा मला कायम एक माझी जवळ घरा शेजारी राहणारी मैत्रीण खूप मला मदत करायची. माझं दप्तर उचलायची आणि जेव्हा मी तिचा हात पकडून जायचे कधी कधी तिच्या खांद्यावर हात ठेवून जायची आणि ती मला कायम माझा साथ देत गेली आणि तिचं नाव मी कधीच विसरू शकत नाही, गीता इजेरी म्हणून. आजही आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि शाळा आणि 10वी सगळं माझं शिक्षण विजापूर जिल्ह्यातली तिकोटा या गावी झालं आजोबांजवळ. तर मला असं वाटायचंय की शाळेत असताना की मला पण नाटकात भाग घ्यायचे, कवायतीमध्ये भाग घ्यायचे, तर ट्रिपला जायचे. पण मला असं वाटते मी जाऊन कधी सरांना विचारलं नाही, सर मी पण येते, किंवा त्यांना पण असं वाटलं असेल की कुठं तर काहीतरी झालं तर काळजी कितपत घेऊ शकतो म्हणून पण त्यांनी मला ट्रिपला म्हणा नाटकात म्हणा कुठंच मला बोलवलं नाहीये. तर असं ते एक मला कधी वाटते की मला प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा इच्छा असायचा. एवढंच नाहीये तर मला आजोबांकडून व्यावहारिक शिक्षण भरपूर मिळालं. तर मी कुठलंही कामाला नाही म्हणायचे नाही, सतत काम करत असायचे. घराचं जमीन शेणाने सारवायचं आणि जात्याने दळायचं. इवन मी 1ली-2रीला असतानाच मी मंडईत भाजी विकायला मला आजोबांनी बसवायचे. तर तेव्हा मी व्यवस्थित हिशेब करायची आणि लोकांशी संवाद साधायची आणि व्यापार करताना कसे बोलतात मंडईतली बायका तसं मी तेव्हा बोलत होते. हे सगळी बाल शिक्षण मला बाळकडू म्हणतात ते लहानपणीच मिळाल्यामुळं ते मला पुढच्या आयुष्यात बहुतेक ते उपयोगी पडले असं मी समजते. त्याच्याबरोबर मावशी आणि आई घरात आपले कपडे स्वतः स्वतः शिवायचे. ते शिवण कामाचं पण आवड होतं निर्माण झालं. एम्ब्रॉयडरी छान करायची मी. तर 10वीचं शिक्षण संपलं आणि मी छान मार्क्स घेऊन 10वी पास झाले आणि मग माझं आता पुढचं शिक्षणासाठी मला कुठंतरी अशी व्यवस्था पाहिजे होतं तिथं कॉलेज आणि घर जवळ आहे. तर हे असं विचार करताना एक विचार असा आला की हुबळीला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक फॉर वुमेन्स कॉलेज आहे. एकच परिसरात पुढे कॉलेज आहे आणि मागे हॉस्टेल आहे आणि ते माझ्यासाठी योग्य आहे असं घरच्यांनी विचार केलं. आणि मला पण त्यावेळी असं जाणवलं की ह्या पुढचं जग इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरवर चालणारे आहे. तर आता मला जर चान्स मिळते शिकायला तर नक्की मला इलेक्ट्रॉनिक्स विषय मिळेल आणि मी त्याच्यात अभ्यास करीन. असं करून मी हुबळीला पॉलिटेक्निक मध्ये जॉईन झाले आणि मला इलेक्ट्रॉनिक्स हा विषय मिळाला आणि 3 वर्ष मी व्यवस्थितपणे पास होत राहिले. तरी खूप अवघड होतं आम्हाला खेडेगावातून शहरात अशी शिक्षण घेताना. तरी आम्ही सगळे हॉस्टेलमध्ये खेडेगावातल्याच मुली असल्यामुळं एकमेकांच्या मदतीने पुढे जात गेलो. तिथं पण माझी रूममेट होती आशा हेगडे म्हणून. ती पण अगदी गीतासारखंच मला एक छान मैत्रीण होती. अगदी सख्खी बहिणीसारखे माझं काळजी घेत होती आणि प्रत्येक वेळी मी न विचारता ती मला मदत करत होती. अशी पावलोपावली मला मदत करणारे छान मैत्रिणी भेटत गेले, शिक्षक भेटत गेले. त्याच्यामुळे मला कधीच काही अवघड वाटलं नाहीये. कधी कधी मला क्लासला जाण्यासाठी 3 मजली चढावं लागायचे आणि
चढ उतार चालावं लागायचे कॉलेजला जाताना. हे सगळं मी तेव्हा वय होतं, लहान होते म्हणून की काय, मला कधीच अवघड वाटलेलं नाहीये. असं असताना फायनल इयरला आम्हाला BHEL बेंगळूर ह्या कंपनीकडनं अप्रेंटिस ट्रेनी म्हणून बोलवायचे. त्याच्यात पण मी सिलेक्ट झाले होते. त्याप्रमाणे मी 1992 मध्ये BHEL बेंगळूरला 1 वर्षाचा अप्रेंटिस ट्रेनी म्हणून जॉईन झाले. तेव्हा मात्र ते 1 वर्ष माझं खूप अवघड गेलं. तर माझे हॉस्टेल आणि कंपनी ह्याच्यामध्ये 8-10 किलोमीटरचं अंतर असायचे आणि सकाळी 7 वाजताच मला बस स्टॉपला येऊन थांबावं लागायचे. नंतर घरी परतताना पण 6:30-7 वाजायचे. मग मी सगळं माझं स्वतः माझं आवराआवरी करायची. तर असं करत असताना मग बऱ्याच वेळा मी तिथं आजारी पडायचे आणि एक माझं असं होतं की शूज माझं लेदरचं असतात आणि ते मला पावसात भिजू द्यायचं नसतं. हे सगळे काही कंपल्शनमुळे की काय मला खूपच अडथळा तिथं व्हायला लागलं. कधी कधी माझं कॅलिपर रिपेअरला पडायचे. तेव्हा मी बेंगळूरच्या कुठल्या एका भागातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत 2-2, 3-3 बस बदलून मला प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचायची आणि रिपेअर करून घ्यायची. हे सगळं मला अशक्य वाटायला लागले आणि आजारपणामुळे माझं तब्येत पण खूप खालवलं आणि घरात पण असा विचार झाला की घरापासून एवढं लांब तिला आपण ठेवायचं नाहीये, म्हणून मला 1 वर्ष ट्रेनिंग कसे बसे तरी उरकून मी घरी परत आले. घरी परत आले त्यावेळी मी कधीच अशी स्वस्थ बसले नाहीये. रिकामी बसायचं माझं कधीच स्वभाव नव्हतं. तर घरी आई शिवण करायची स्वतः घरातली. तेव्हा तिच्या बरोबर मी अजून थोडं टेलरिंग मध्ये मला अनुभव मिळत गेला तिच्या बरोबर आणि काही हँडीक्राफ्टचं वस्तू बनवायची. मी पण ते काम करायची तिच्या बरोबर. आणि मग साधारण मी 22-23 वर्षाची असेन तेव्हा माझं लग्न कराडला राहणाऱ्या माधव जोशी यांच्या बरोबर ठरलं. माधव जोशी यांच्या बरोबर ठरायचं कारण असं होतं की ते एका प्रायव्हेट एक साधारण कंपनीत ते काम करत होते आणि त्यांचं इन्कम पण कमी होतं, पण स्वभावाने खूप चांगले होते. त्यांच्या आई वडिलांच्या मर्जीने त्यांनी मला स्वीकारलं. त्यामुळे मी लग्न करून कराडला आले आणि दिवस खूप छान जात होतं आणि कुठंही माझं उणीव मला भासू देत नव्हतं. तर असं असताना मी घरी रिकामी बसायचं मलाच कंटाळा यायला लागला, म्हणून मी इकडे तिकडे थोडीशी काम शोधत होते. घरातलं काम उरकून परत मला कुठंतरी अर्धा वेळ मला मिळते का काम असं मी शोधत होते. असं शोधताना मला घराजवळच 100-200 मीटर अंतरावर एक छोटस इलेक्ट्रॉनिक्स युनिट होतं, तिथं मी कामाला लागले. 4-1 महिने मी काम केलं असेल. तर तेव्हा मी माझ्या प्रेग्नन्सीमुळे मला बाळाचं काळजी वाटू लागला. कुठंतरी मी पडले तर बाळाला धक्का लागायला नको, ह्या कारणाने मी काम सोडले. खरं तर मी सगळ्यांसारखं नॉर्मल चालती असं माझ्या मनात भावना असायचं, पण आधेमध्ये काही अडथळा आला की मी पडत होते. तर ही मला बाळाच्या दृष्टीने काळजी वाटलं होतं. असं असताना मग परत मी माझ्या टेलरिंग कडे माझं लक्ष गेलं. मग मी घरात एक हँडी मशीन होतं आणि खाली बसून मी शिलाई काम करू शकत होते. तर मला सासूबाईंनी भरपूर कापड आणून दिलं आणि मी त्या बाळासाठी म्हणून छोटे छोटे कपडे तयार करत होते. अशी भरपूर कपडे तयार केले दुपटीपासनं लंगोटपर्यंत आणि ते घरी येणाऱ्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना खूप आवडायचे आणि सगळे म्हणायचे तुझ्या हात खूप छान कला आहे, हे तू पुढं पण चालू ठेव, असं मला ते सांगायचे. आणि त्या माझ्या मावस सासूबाई होत्या गावात, उषाताई पेंडसे. उषा मावशीनी पण मला खूप माझा उद्योग उभं करायला मदत केल्या. स्वतः त्या माझ्याकडून कपडे विकत घ्यायच्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये त्यांनी आहेर म्हणून द्यायचे आणि मग सांगायचे हे माझ्या सुनेनी तयार करतेय, तुम्ही पण तिच्याकडनं घेत जावा. असं एक माउथ पब्लिकेशनमुळे
माझा उद्योग स्प्रेड होत होतं. आणि नंतर जेव्हा माझं डिलिव्हरीचा टाइम आला, डॉक्टरनी असा विचार केला की माझ्या शारीरिक परिस्थितीमुळे सिझरीन हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि नॉर्मल डिलिव्हरीचं तुम्ही वाट बघू नका. आणि कराडमध्ये माझं सिझरीन डिलिव्हरी झालं आणि एक 10 दिवसानंतर आई मला आथणीला घेऊन गेली. तेव्हा माझी बहीण डिग्री करून गावातच एका प्रायव्हेट स्कूलमध्ये पार्ट टाइम टीचर म्हणून जॉब करायची. आणि ती माझं आणि माझी मुलगीचं खूप काळजी घेतली बाळंतपणात. माझी मुलगीला एक सख्खी आईप्रमाणे तिने त्यावेळी सांभाळली. आणि त्याच दिवसात मी आजोबांकडे राहत होते, ते आजोबाचं निधन झालं. मला खूप वाटायचं की आजोबांना माझं बाळ बघायचं इच्छा होतं आणि मला पण दाखवायचं इच्छा होतं. पण त्यांना कॅन्सर झाल्यामुळे आम्ही बाळाला 3 महिने तरी होऊ दे, मग आपण बाळाला घेऊन आजोबांकडे जायचं असा विचार करत होतो. पण अजून 1.5 महिन्याची होती माझी बाळ तेव्हा आजोबा आम्हाला सोडून गेले. आणि डिसेंबरमध्ये माझी बहिणीचं लग्न झालं आणि लग्न उरकून मी कराडला परत आले. आणि कराडला आल्या की मी माझ्या उद्योगाकडे लक्ष द्यायला सुरू केले. आणि घरी सासूबाई होत्याच, आम्ही सगळे मिळून बाळाला आम्ही सांभाळत होतो. आणि ती खूप हुशार होती आणि तिचं प्रगती पण खूप भरभर होत होतं. हे सगळ्यांना एक कौतुकाचा विषय होतं. मग मी थोडं थोडं शिवणाचं कडे लक्ष द्यायला लागले. आणि एक्झिबिशन्स असायचं गावात, छोटी छोटी महिला मंडळाचं. तिथं मी पण एक्झिबिशन मध्ये माझं कपड्यांचं प्रदर्शन भरवायला लागले आणि तिथं माझं ऍडव्हर्टाईज करू लागले. तेव्हा दुसरं काही पर्याय नव्हतं, असंच माउथ टू माउथ पब्लिकेशन असायचं. तर बऱ्याच ठिकाणी मी बाळंतविडा करते असं एक मानसी क्रिएशन्स या नावाने माझं टेलरिंगचं उद्योग सुरू झालं. तर मानसी हे माझ्या मुलगीला आम्ही घरी मानसी नावाने हाक मारतो आणि शाळेत तिचं नाव पौर्णिमा आहे. तर अशीच जात असताना मग ती बालवाडीला जायला लागली. बालवाडीला पण आळीपाळीने तिला सोडायचं आणायचं काम करायचं. मग मी पण तिला आणायला जायची. 200-250 किलोमीटर अगदी जवळच अंतरावरच शाळा होतं. एक तर मी सोडायला जायची, नाहीतर आणायला जायची. आणि तिला खूप छान वाटायचं आई मला घ्यायला आली म्हणून. आणि तसंच तिथल्या पालकांबरोबर पण संवाद व्हायचं आणि ओळख वाढत गेलं गावात. तर त्या दरम्यान अजून तेच जनकल्याण प्रतिष्ठानचं सरस्वती मंदिर कराड का 3री बॅच मध्ये होती. तर तेव्हा त्यांना अजून युनिफॉर्म हा सुरू नव्हता त्या शाळेत. आणि त्या वर्षी त्यांनी मुलांना युनिफॉर्म ठेवायचं हे विचार सुरू झाले. आणि तेव्हा मी माझ्या मुलगीला मीच शिवलेलं विचारायचं किती छान आहे कपडे, कोण शिवतात वगैरे. तेव्हा मी माझं ओळख करून द्यायची. मग त्यांनी एक दिवस मला बोलवलं आणि म्हटलं की आम्हाला पिनो हवंय मुलींना, तर तुम्ही शिवाल का? तर मी थोडीशी घाबरतच हो म्हटले, कारण पिनो हा काय प्रकार आहे आणि कसं शिवतात हे मला माहिती नव्हतं. आणि सासूबाईंना सांगितलं, अहो मला पिनो काही येत नाही, पण मी हो म्हणून आलीये तिथं, कारण मला एक छानसं कॉन्ट्रॅक्ट मिळते असं इच्छा आहे, असं वाटते मला त्यांच्या बोलण्यावर. तर सासूबाई मला प्रोत्साहन दिल्या, नाही तू घाबरतीस कशाला, तुझ्याकडे टेलरिंग बुक्स आहेत आणि तुला मुख्यतः तुझा आवड आहे, तर तू पटकन आजच सुरुवात कर, शिव मानसीच्या मागचं आणि त्यांना दे. आणि मी दुसऱ्या दिवशीच त्यांना ते तयार करून दिलं आणि ते त्यांनी संचालक मंडळांसमोर ठेवलं आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि माझं एक पहिला मोठा ऑर्डर होतं, एक 30-35 पिनोला मिळाले, पिनो फ्रॉक्स. आणि ह्याच्यामुळे पण मी पालकांमध्ये परिचित झाले पिनो तयार केल्यामुळं. आणि पालक पण त्यांच्या मुलींसाठी बेबी फ्रॉक शिवून घ्यायला माझ्याकडे यायला लागले. अशी हळूहळू एक माझं उद्योग स्थिर व्हायला लागलं. आणि त्याच्याबरोबर मला पिको मशीन पण घेतलं आणि पिको फॉल आणि बाळाचे बेबी फ्रॉक्स हे माझं सुरुवातीचं उद्योग होतं. आणि त्याच्याबरोबरच मी घरी मी ब्लाऊज शिवायला लागले, सासूबाईंचं पण ब्लाऊज शिवायची. आणि
साधारण 9वी-10वी पर्यंतच्या मुलींचं पंजाबी ड्रेस शिवायची. हे सगळं जसं बाहेर कळत होतं तसं तसं माझं कस्टमर्स मला वाढायला लागले आणि माझं उद्योग एक व्यवस्थित स्थिरवलं. असं सुरू असताना मानसी पहिलीला प्रवेश घेतली. त्यावेळी माझे मिस्टरांचे तब्येत थोडीशी बिघडायला, अधूनमधून आजारी पडायचे आणि ते तशीच वरच्यावर होत गेलं आणि एक दिवस ते कायमचे आम्हाला सोडून गेले. हे माझं एक दुसरं आघात होतं माझ्या मनावर. पहिलं ते लहानपणाला पोलिओ आणि त्याच्यातनं अवघड परिस्थिती पार करत करत मी इथपर्यंत पोचले होते आणि आता मिस्टरही माझा हात सोडून गेले. असं सगळं असताना खूप खचले होते, पण घरातल्या लोकांनी मला उभारी देत होते आणि मुलगीला बघून मी सावरत होते आणि तिच्यातच मी रमले होते आणि जास्तीत जास्त मी माझ्या व्यवसायाकडे लक्ष दिले. कारण आता एकच माझं राहिलं की एक तर मुलगीला व्यवस्थित शिक्षण देऊन तिला उभं करायचं आणि कायम व्यवसाय वाढवत जायचं, एवढंच माझ्याकडे राहिले होते. असं असताना मग सासू सासऱ्यांनी पण एक त्यांचं स्वतःचा निर्णय घेतला की नाहीतरी तू अशी शरीराने तुझ्याकडे कमी आहे, तुझं तुलाच सांभाळायला अवघड होते, तर तू म्हातारपणात आम्हाला कोण सांभाळणार. त्यामुळं आम्ही आता दिरांकडे म्हणजे माझ्या दिरांकडे स्वतः आम्ही माझ्या मोठ्या मुलगा आम्ही राहायला जायचा निर्णय घेतो. कायमच आम्ही राहणार आहे तिकडे जाऊ. आणि माझे दीर जाऊ पण चांगले आहेत. त्यांना खूप समजावून सांगितलं, नाही तुम्ही जेवढा दिवस जमेल तेवढा दिवस अनुराधा बरोबर राहावा आणि नंतर आम्ही आहेतच तुम्हाला सांभाळायला. तर ते म्हणले नाही, आतापासून आम्हाला सवय व्हायला पाहिजे तुमच्याकडे राहण्याचं. तर आणि तिला पण सवय होतील तिचं तिला सांभाळायचं, नाहीतर ती दुसरं काहीही पर्याय ती निवडू शकतीये. असं म्हटल्यावर मग मी निर्णय घेतला, नाही मी कराड सोडून जाणार नाही, कारण माझी मुलगीचं भविष्य मला कराडमध्येच दिसते, असं माझं ठाम निर्णय होतं. आणि ज्या दिवशी माझे मिस्टर वारले त्या दिवशी पण मी एक निर्णय घेतला की मी गळ्यातलं मंगळसूत्र अजिबात काढणार नाही. कारण हे एक रीत आहे, पद्धत आहे, असं लोकांमध्ये म्हटलं जातं की नवरा गेल्यावर आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढतात. पण मी भरपूर वाचन करत होते इकडे तिकडे, स्त्रीचं काही समस्या पण ऐकत होते आणि तिथं व्याख्यानात भाग घेत होते. तर कुठंतरी मला वाटत होतं हे विधवा म्हणणं आणि मंगळसूत्र काढणं हे माझ्या मनाला लहानपणीपासून पटायचं नाही. आणि जेव्हा हे माझ्या नशिबी आलं तेव्हा मी स्वतः निर्णय घेतले की मला मंगळसूत्र हे आधार बनेल माझ्या पुढच्या जीवनासाठी. असं म्हणून मी उतरलं नाही, काढलं नाहीये मंगळसूत्र आणि घरातल्यानी पण हो किंवा नाही काहीच बोलले नाहीये, गप्प राहिले. आणि लगेचच मी 16व्या दिवशीच मी घराबाहेर पडले आणि माझं रुटीन सुरू केलंय. आणि थोडीशी आपलं दुःख बाजूला ठेवण्यासाठी, विसरण्यासाठी हे मला एकच आधार होता की माझी मुलगी आणि माझा व्यवसाय. असं करताना माझा व्यवस्थित व्यवसाय स्थिरवलं होतं. भरपूर शिलाई मिळायचे मला, एक महिन्याच्या शेवटी एक व्यवस्थित अमाऊंट मिळायचे. तर माझी मुलगीचं पण 4थी 7वी अशी पुढे मोठं शिक्षण सरकत होतं. आणि ज्या दिवशी आमच्या सासू सासऱ्यांनी मला सोडून गेले तेव्हा मी घाबरायची एकटी राहताना. तर 7 वाजताच मी कुलूप लावून घरात यायची आणि मुलगीला सांगायची की आपण आता कसं राहायचं, काय करायचं, छोटी छोटी तिला गोष्ट मी शिकवत आले. आणि जे माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे हे पण तिला मी समजून सांगायची. आणि ती पण खूप गुणी मुलगी आहे, ती कधीच माझ्याकडे कशाचही हट्ट केलं नाहीये किंवा आग्रह केला नाही. मी हो का, असं का आई, मला पुढच्या महिन्यात तू घेशील ना मला हवं ते वस्तू किंवा मला हवं ते फ्रॉक वगैरे. हो म्हणून ती गप्प बसायची. आणि असं करताना मला हे कळलं की ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये खूप तिचं प्रगती आहे,
चौथीला मला चौथीपर्यंत मीच तिचा अभ्यास घेत होते. तिला मी सांगायची, मला भाषा येत नाहीये व्यवस्थित तिला शिकवायला, पण मी तुला गाईड करते. असं करून मी तिला अभ्यासासाठी गाईड करायची. आणि 10वी पर्यंत कधीही मी तिला रेग्युलर क्लासला लावलं नाहीये आणि त्याचं गरज सुद्धा तिला पडलं नाही. पण माझं श्रम एकच होतं, एवढ्यासाठीच होतं की तिला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी कायम चांगलं ट्युशन्स देत गेले आणि ते प्रयत्न मी कायम सोडला नाही. चौथीला चांगल्या रँकमध्ये ती स्कॉलरशिप मिळवली, 7वीला पण जिल्ह्यात ती रँक मिळवली आणि नंतर 8वी 9वीला एक NMMS एक्झाम असतं राज्य सरकारचं, आणि NTS हे केंद्र सरकारचं एक्झाम असतं. NMMS मध्ये हायेस्ट स्कोर केल्यामुळं तिला NTS सेकंड एक्झामला पण प्रवेश मिळालं. आणि 10वीला सुद्धा ती खूप छान पहिला 5 मुलींमध्ये तिने रँक मिळवली. आणि ती हायस्कूलला असताना पण शाळेत गाईड हे मुलींचं गाईड म्हणून स्काउट्स गाईड्स असतात, तसं त्या मुलींचं गाईड मध्ये पण मी रुमाल पुरवत होते शाळेत. आणि त्यांनी पण मला 6-7 वर्ष कायम मला गाईड रुमालचं कॉन्ट्रॅक्ट देत गेलं. आणि मग पुढे ती 11वीला प्रवेश घेतली, पण 11वी-12वी मात्र तिचं खूप अशी काय म्हणायचं त्याला की अवघड गेलं. कारण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही तिला प्रवेश घेतलं होतं तिथं तिचा विषय बायोलॉजी असताना सुद्धा त्यांनी तिला फिजिक्स आणि मॅथ शिकवत राहिले आणि ती खूप डिप्रेशन मध्ये आली. आई माझं 12वी पास होणार नाही म्हणून रोज घरी येऊन रडायची. आणि मग तेव्हा तिचे काका काकू आले आणि तिला समजावून सांगितलं आणि तिला 12वीसाठी त्यांनी मुंबईला त्यांच्या जवळ ठेवून घेतलं आणि तिचं 12वी तिथं पूर्ण झालं. आणि 12वी मध्ये तिला काकांनी सांगितलं होतं, तू जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळवली तर मी तुला MBBS ला प्रवेश घेऊन देईन. पण तिचं हे 11वी-12वी मध्ये थोडीशी अडथळा आल्यामुळे ती प्रायव्हेट कॉलेज मिळवली असती, पण गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं तिला. आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होते असं समजून तिने स्वतः ठरवली की मला केमिस्ट्रीमध्ये आवड आहे आणि मी जर फार्मसी घेतले तर मला त्याच्यात PhD करता येते. म्हणून तिला फर्स्ट लिस्ट मध्येच कराड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रवेश मिळाला आणि तिने तिथं प्रवेश घेतली. आणि तिला 11वी ते डिग्री संपेपर्यंत NTS स्कॉलरशिप पण प्रतिवर्षी 25,000 हे मिळत गेलं आणि ते 25,000 आमच्यासाठी खूप मोठं आधार होतं. आणि त्या दरम्यान तिने मास्टर्ससाठी एंट्रन्स देत गेली. तिथं पण तिने मोहाली पंजाब इथे नायपर इन्स्टिट्यूटला फार्माकोलॉजी हे सब्जेक्ट घेऊन मास्टर्स कंप्लीट केली. आणि आता ती नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे इथे PhD करतीये. तिचा PhDचा विषय आहे एबनॉर्मल न्यूरोजेनेसिस इन डाऊन सिंड्रोम म्हणून. सध्या ती मार्च मध्ये तिला प्रवेश मिळालं आणि ती तिथे PhD ला एंट्री घेतली. पण हे सगळं करत असताना मध्ये कोरोना आलं. कोरोनामध्ये तिचं मास्टर्स झालं आणि तिला येण्या जाण्यास कसं तिला कोणी पाठवणार मोहालीला, कोण सोडून येणार, हे माझ्या पुढे एक मोठं प्रश्न होतं. पण ते पण प्रश्न मला सरळ करून दिला माझं दीर जावानी. आणि माझी जाऊ मुंबईहून कराडला आली मानसीला घेऊन, फ्लाईटनी मोहालीपर्यंत पोहोचून आली. आणि हे तिने शिकवली की तुला एकटीच यायचे, आता ह्या पुढे जायचं आहे तर हे तू आत्ताच शिकून घे म्हणून. आणि त्यावेळी तिने जेव्हा परत लॉकडाऊन पडलं त्यावेळी मोहालीहून येताना स्वतः एकटीच नाहीये तर तिच्याबरोबर ती 4 मुलींना पण घेऊन आली आणि मुंबईहून कराडला येईपर्यंत त्या मुलींना त्या गावी सोडत आली. तेव्हा मला आठवलं, तिला मी सांगायची, अगं मी लहानपणी आजोबा मला पहिलीत असतानाच एक अर्ध तिकीट काढून बसमध्ये बसवायचे आणि मी आईकडे जाऊन उतरायची आणि बेंगळूरला पण मी एकटी प्रवास करायची. आता तू फ्लाईटने प्रवास करते, एवढंच, फरक काहीच नाहीये म्हणून मी तिला म्हणायची. तर
आता तिथं व्यवस्थित चालू आहे. पण मध्येच मला ती डिग्रीला असतानाच पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं सुरू झालं. तर डॉक्टरनी सांगितलं की हे सगळं तुमचं एक पोलिओ मुळे पण असू शकते आणि तुम्ही शिलाई काम करतात त्याच्यामुळे आहे हे सगळं. तर तुम्ही जास्तीत जास्त विश्रांती घेणं आणि टेलरिंग काम थोडं कमी करणं गरजेचं आहे असं म्हणणं. आणि जेव्हा मी बेडरेस्ट मध्ये असायची तेव्हा कस्टमर नाराज होऊन माझ्याकडे येणं कमी झालं होतं. हे पण मला ते परिणाम मला दिसत होतं. आणि आता एक दार बंद होते तर दुसरं दार उघडते असं जे म्हणतात ते खरंच आहे. देवाने आपल्याला कुठं ना कुठं एक चान्स दिलेलंच असतं. लॉकडाऊन मध्ये मी नवीन एक उद्योग सुरू केले हँडीक्राफ्टचं, अनुराग क्राफ्ट्स म्हणून. तर त्याच्यात मी कापडी फुलं बनवायचं एक काम करतेय सध्या. कापडापासनं गुलाबाची फुलं आणि मोगऱ्याची गजरे, मोगऱ्याच्या फुलासारखंच ऑरेंज मध्ये फुलं करते आणि ते आबोलीचा इफेक्ट देते. आणि हे सगळं दिसायला एकदम नॅचरल असतात, त्यामुळं लोकांची मागणी भरपूर आहे त्याला. त्याच्याबरोबर मीच माझ्या आयडियानी एक मोठं मोठं फुलं करायला सुरू केले. तर ते मी हारासाठी वापरतीये. आणि ते हार आणि गजरे आणि गुलाबाची फुलांना खूप मागणी आहे. आता सगळी आपल्या हातात अँड्रॉइड आलेला आहे, त्यामुळं मी व्हॉट्सअप थ्रू ऍडव्हर्टाईज करतेय आणि फेसबुक थ्रू ऍडव्हर्टाईज करतेय. त्या महाराष्ट्रभर माझं प्रोडक्ट मी सप्लाय करते. एवढंच नाही तर गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक ह्या भागात सुद्धा मी प्रोडक्ट्स सप्लाय करते. आता माझ्याकडे भरपूर कस्टमर्स आहेत. एक नाही तर दुसरे कस्टमर मला कायम रिपीट म्हणजे ऑर्डर त्यांच्याकडनं रिपीट होत असतं. तर हे सगळं अजून एक माझा स्वभाव म्हणजे जे काय करते ते 100% मला रिझल्ट हवं असतं त्याच्यातनं. मी स्वतः करताना सुद्धा 0 डिफेक्ट मी प्रोडक्ट्स तयार करते. त्यामुळे लोकांना माझ्यावर विश्वास आहे की मी एक चांगलं प्रोडक्ट देते म्हणून. आणि त्यांना ते पोस्ट थ्रू मी पार्सल करते आणि ते त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत मी ट्रॅक करते. आणि पोहोचल्याबरोबर मी त्यांना फोन करते की तुम्हाला पोहोचले का, तुम्ही बघितलं का, कसं आहे, मला रिप्लाय करा. एवढं पूर्ण जबाबदारीने मी काम करत असते. त्यामुळे पण असू शकेल मला रोजचं रोज कस्टमर्स वाढतच आहेत. आणि ह्याच्यात मुख्य करून आभार मानायचं तर गुजरात वापी इथे स्वामीनारायण गुरुकुल आहे. तिथे शिल्पा मॅडम आणि सुचेता मॅडमचं खूप मोलाचं मदत मिळालेलं आहे मला. शिल्पा मॅडम ह्या गुरुकुलचं ट्रस्टी आहेत आणि स्वामीनारायण मंदिरला कायम माझा हार त्यांनी भरपूर घेतलेला आहे. तर जेव्हा त्यांनी माझं फर्स्ट पीस घेऊन तिथे स्वामीनारायण मंदिरचे गुरुजी समोर दाखवले तर मला खूप अशी छान वाटते गुरुजींचं म्हणणं बोललेलं ऐकून. शिल्पा मॅडमनी मला सांगितलं की स्वामीजी म्हणले की जे माझ्या मनात फूल होतं ते आज माझ्या समोर तू ठेवलीयस, असं माझ्या फुलाचं त्यांनी कौतुक केलं. हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे मला गुरुजीकडून. तर त्याचबरोबर गोवातले पण एक साने मॅडम आहेत, त्यांनी पण खूप कस्टमर्स मिळवून दिले. शिल्पा मॅडम आणि सुचेता मॅडमचा आजपर्यंत मला नवीन नवीन कस्टमर मिळवून देतात. अगदी एक सख्खी बहिणी, चांगली मैत्रीण म्हणून आमचा संबंध आहे आमच्या तिघींचं. तर हे सगळं झालं माझ्या माझी मुलगीचं करिअर आणि माझं उद्योगाच्या बद्दल. आणि ह्याच्या बरोबरच मी आता माझं शिवण तरी जवळजवळ 70% कमी झालं होतं आणि मी माझं पूर्ण लक्ष माझं फ्लावर प्रोडक्ट्स कडे लक्ष देत होते. आणि ह्याच्या बरोबरच मी पहिल्यापासूनच मी एक दिव्यांग लोकांकडे एक मदत करायच्या दृष्टीने मी त्यांच्याकडे धावत होते. तर आता मला एक छान अशी एक NGO मिळालं. ते साताऱ्यात कार्यरत आहे आणि त्यांनी साताऱ्याच्या कार्यकर्त्यांनी कराडमध्ये आम्हाला समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान या मंडळाचं
ओळख करून दिलं आणि इथं आम्ही 10-12 लोक ह्याच्यात काम करतोय आणि सक्षम या मार्फत आम्ही दिव्यांग लोकांचा हे दिव्यांगांसाठी काम करायचं NGO आहे आणि यांच्या मार्फत आम्ही दिव्यांगांचा अडीअडचणी सोडवतो आणि त्यांना कृत्रिम अवयव मिळवून द्यायचं काम करतो आणि त्यांना केव्हा डिप्रेशन येईल त्यांच्या बरकडे जाऊन आम्ही संवाद साधतो, त्यांना उभं करायचा प्रयत्न करतो. आणि एक छानसा उपक्रम आहे दिवाळी भेट. दिवाळी भेट कार्यक्रमात एक दिवाळीचं किट असतं, त्याच्यात फराळ आणि अभ्यंग स्नानाचं किट असतं आणि कपडे असतं आणि ते आम्ही त्या दिव्यांगांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना दिवाळी अगोदर हे भेट त्यांना देऊन त्यांना त्यांच्या दिवाळी सणात आम्ही पण सहभाग आमचं दाखवतो. त्यांना खूप छान वाटते, आपुलकी वाटते आमच्याबद्दल आणि प्रत्येक वर्षी आम्हाला नवनवीन दिव्यांग लोक भेटतात आणि त्यानंतर आम्ही त्यांचा संपर्क कायम ठेवून त्यांना कायम अडीअडचणी सोडवायला आम्ही धावत असतो. आणि सक्षमचं एवढंच काम नाहीये तर ह्याच्याबरोबर देहदान, अवयवदान, नेत्रदानाचं पण अभियान असतात आणि ठिकठिकाणी त्यांनी कॅम्प भरून देहदान, नेत्रदानाचं अवेअरनेस लोकांमध्ये तयार करतात आणि त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतो आम्ही आणि ते जेव्हा ते देहदान करायचं, नेत्रदान करायचं वेळ येते तेव्हा कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत जाऊन ते पूर्ण काम होईपर्यंत त्या लोकांबरोबर असतात. अशी एक छानसा उपक्रम सक्षम कायम राबवत असते आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान वाटतं आणि सगळे मिळून आम्ही काम करत असतो. आणि आताच मला कळलं की विस्पुते मॅडम पण इथे आहेत. तर आता त्याच्याबद्दल मला एवढंच सांगता येते आणि त्या कार्यकर्त्यांबरोबर मी पण आपलं एक खारीचं वाटा म्हणतात तसं मी काम करते. तर आता माझी मुलगी आता व्यवस्थित स्थिरवली आहे आणि तिला एक फेलोशिप पण मिळतं आणि ती कमवाय लागलीये आणि त्याच्याबरोबर ती मला खूप छान सांभाळतीये. घरी असताना माझी खूप काळजी घेतीये ती आणि जास्तीत जास्त काम ती आता करायला लागलीये आणि आता माझं विश्वास आहे की ह्या पुढे माझी पूर्ण जबाबदारी तिचं असणार आहे आणि मला छान वाटते एक मुलगी मला पाहिजे म्हणून देवाकडे मागितले होते आणि आज मला त्याचं सार्थक वाटते तिच्याकडे बघताना आणि मी खूप समाधानी आहे. आज जे काही एक छोटस इच्छा होतं ते माझं पूर्ण झालेलं आहे. अजून मला काय पाहिजे आता काहीच नको. खूप सगळं दिले मला देवानी आणि कराड शहर पण खूप छान आहे आणि खूप सुरक्षित आहे. म्हणूनच मी एकटी मी इथं राहिले आणि माझं जीवन प्रवास इथं 30 वर्ष झाले माझं जीवन प्रवास चालू आहे इथं. आणि केव्हाही माझी मुलगीला मुंबईला सोडताना मला 11:30-12 वाजते रात्री घरी परत येताना. तरी मला भीती वाटत नाही. पहाटे 3:45-4 वाजता ती मुंबईहून यायची तेव्हा पण मला भीती वाटत नाहीये. आणि आम्ही एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि खूप आम्ही एकमेकांनी चर्चा करून आमचा दिवस घालवतो. कुठलाही एक निर्णय घेताना मी कायम माझ्या मुलगी बरोबर चर्चा करते आणि मगच निर्णय घेते. तर आता मला छान वाटते तुमच्याशी माझं हे सगळं शेअर करताना आणि परत एकदा विशाल सरांना, अनिता मॅडमना धन्यवाद देते आणि मी थांबते इथं. नमस्कार. धन्यवाद अनुराधा मॅडम. खूपच तुमचं प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच तुम्ही जो जीवन प्रवास मांडला आम्हाला खूप नवीन गोष्टी यातनं शिकायला मिळाल्या. मॅडम, या सगळ्या प्रवासात माझ्या मनात 2-3 प्रश्न आहेत, ते मी विचारतो, नंतर सगळ्यांसाठी मंच खुला करतो. की तुमच्या या संपूर्ण जीवनात सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला की तो कधीच विसरू शकत नाही? सर्वांच आनंदाचं गोष्ट जेव्हा लेबर रूम मध्ये हॉस्पिटलमध्ये मी होते
आणि मला अनस्थेशिया दिलं होतं तरी सुद्धा मला बाहेर डॉक्टर्स काय बोलतात हे मला ऐकू येत होतं. आणि मग मॅडम म्हणल्या, अरे किती गोंडस बाळ आहे ही, असं म्हणले. ही म्हटलेलं ऐकून मला कळलं की ही मुलगी आहे. तेव्हा मला म्हणजे अनस्थेशिया असल्यामुळं अर्धवट ह्याच्यात असतो आपण, पण मनातल्या मनात इतका आनंद झाला की मला एक छान मुलगी आहे असं मला कळलं. आणि जेव्हा जेव्हा माझी मुलगीला यश मिळत गेलं ते माझ्या अति आनंदाचं दिवस होतं ते दिवस. ज्या दिवशी तिने नायपर क्रॅक केली आणि PhD मिळवली, हे अति आनंदाचा दिवस होता. मॅडम, याच्या अगदी विरुद्ध असं कुठला क्षण की जो खूप वेदनादायी होता, की जो कधीच विसरू शकत नाही? जेव्हा लहानपणी मला चालणं काय हे माहिती असताना मला पोलिओ झालेलं. आणि जेव्हा लोकांकडनं ही अशी शब्द मी ऐकत होते आणि चेष्टा करत होते, ते मला खूप वेदनादायी असायचं. ती शब्द आणि त्यांची चेष्टा वेदनादायक होते माझ्यासाठी. आणि ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी गेले आणि माझ्या मिस्टरांचं जी अवस्था बघितलं आणि मला समजलं आता हे काही तासातच तासापुरतेच हे आहे, आता हे नसणार आहे. त्या विचाराने मला ताप चढलेलं. ते खूप वेदनादायी होतं मला. मॅडम, आणि माझी मुलगी 12वीत डिप्रेशन मध्ये गेली होती. तेव्हा तरी खूपच मी कोसळले होते की ही 12वी हिचं होते की नाही, ही अवस्था होती त्यावेळी. मॅम, या सगळ्या प्रवासात जसं म्हणतात ना की जगण्यासाठी एक कुठल्या तरी, जसं एखादा दिवा पेटण्यासाठी स्पार्कची आवश्यकता असते, ठिणगीची, तसं तुमच्या जीवनात जगण्यासाठी या सगळ्या तुम्ही जे जे नवीन नवीन युक्त्या असतील, नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी असतील, या सगळ्या तुम्ही कशा शोधून काढल्या किंवा तुम्हाला कशी जाणीव झाली की मला या पद्धतीने जगायचं, आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने शिवणकाम असेल, आणि त्यानंतर आता तुम्हाला त्रास सुरू झाला शारीरिक, तरी पण एक नवीन ऑपॉर्च्युनिटी क्राफ्टची शोधून काढली. तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा किंवा तो स्पार्क कुठून मिळाला, याबद्दल थोडक्यात सांगा. एक माझं स्वभावच आहे पहिल्यापासनं. आता माझी मावशी आहे, माझी मुलगी पण इथं आहे. ते पण मला कायम म्हणत असतात, किती चौकस करतीयस तू आणि किती धडपडतीयस, कशाला ते नवीन शिकायची, आता बास ना, किती शिकतीयेस, काही बघितलं की हे मला शिकायचंय, ते मला शिकायचंय. आता मी आता अलीकडे बरेच जणांना विचारतेय, मला युट्यूबर व्हायचंय, मला कसं ते सगळं म्हणजे शूटिंग कसं करायचं, काय करायचं, मला तुम्ही शिकवाल का म्हणून आता मी शोधतीये. तर कायम एक चिकित्सक बुद्धी आणि शोधायची एक स्वभाव असल्यामुळं मी प्रत्येक गोष्टीचा शोध घेत असते. जर मला एखाद्याने एक पुष्पगुच्छ दिलं किंवा फूल दिलं तर मी ते फूल बघत नाहीये, त्याच्या खालचं मी त्याची कटिंग्स बघते. मी लगेच त्यांना विचारते, तर मला तुम्ही हे कटिंग द्या किंवा हे बी द्या, आणि ते मिळेपर्यंत मी त्याचा शोध घेते. हेच बहुतेक मला नवीन नवीन काही व्यवसाय शोधण्यात आणि त्याच्यातनं मला मानसिक आनंद मिळते, ते मी करत असते. आणि वाचनातनं काही काही मला शोध घेत जाते. तेच बहुतेक मला इथपर्यंत हे सगळं व्यवसाय करायला मदत केलं असेल. आणि त्याच्यातनच मिळालेलाच आनंद हे मला जास्त जास्त आनंद देते मनाला. खूप खूप छान प्रवास आहे मॅडम तुमचा. मी आमच्या आणि
हा बोला मॅडम. असं पण असेल की आता मला जास्त आता म्हणी आठवत नाही. मी लहान माझी मुलगीला शिकवताना मोठी मोठी म्हणीचं पुस्तक वाचून काढलीये, शब्द वाचून काढली, अलंकारिक शब्द म्हणी खूप माझ्या तोंडात असायचं. अलीकडे त्याचा प्रॅक्टिस नसल्यामुळं की काय मी विसरलीये. पण एक दार बंद असताना दुसरं दार उघडते, तसं अपॉर्च्युनिटीला दार माझ्यासाठी उघडत गेलं असं पण म्हणेन. आणि ह्याच्यासाठी बहुतेक मी एकटी राहिले हाच एक मोठा अपॉर्च्युनिटी होतं की मला उभं राहायला, नाहीतर मी कायम डिपेंडेंट राहिले असते. खूपच छान मॅडम. तुमचं जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मी सर्वात आधी आमच्या भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून बोलावं, मग आपण सर्वांसाठी मंच खुला करूया. आणि तुमचा आवाज ऐकून मी गेले 20 वर्ष विवेकानंद केंद्रात काम करतोय कार्यकर्ता म्हणून. आमच्या सिनियर कार्यकर्त्या शालिनी ताई, त्या पण कर्नाटकातल्या, अगदी त्या तुमच्यासारखाच बोलतात. त्यांचं मराठी हे कानडी मिक्स आहे. मला त्यांचीच आठवण झाली तुमचा आवाज ऐकल्यानंतर, जेव्हा पहिल्यांदा. भावना ताई, प्लीज स्पीक. हो हो. खूप धन्यवाद विशाल. आणि मला ना पूर्ण तुमचा अनुराधाताई सगळा प्रवास ऐकताना एकदम तुमच्या आयुष्यातला एकदम की फॅक्टर की जो तुम्हाला अ, एवढा सगळा तुमचा प्रवास सुंदर करू शकला, तो असा वाटला की ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता भाव जो तुमच्यामध्ये आहे, तो तुम्हाला इथपर्यंत ह्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन आला. आणि तुमचे जे विचार आहेत, अनुराधा नाव आहे तुमचं, अनुराधा हे एका नक्षत्राचं नाव आहे. तर अनुराधा नक्षत्रासारखं सुंदर विचार करण्याची क्षमता तुम्हाला ईश्वराने प्रदान केली आहे. आणि तुमची मुलगी पौर्णिमाच्या रूपाने तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये पौर्णिमा आली. जगण्यासाठी जे एक उर्मी लागते, ती मुलांमुळे आपल्याला मिळते. विशेषतः आपल्यासारख्या अपंग व्यक्तींच्या बाबतीमध्ये ही खूप महत्वाची गोष्ट असते की जगण्यासाठी काहीतरी एक ठोस मिळणं आवश्यक असतं. तर तुम्ही हे सगळं सांगत असताना मला माझ्या मुलीची आठवण झाली की मुलांचं यश अपयश हे आपल्यासाठी केवढं मॅटर करत असतं. आणि ते आपल्याला पुढे सतत एक प्रेरणा देत असतं. आणि तुम्ही जे म्हणालात ना की मला एकदम असं वाटलं की जसं ए फॉर परफेक्शनिस्ट आमिर खान, तसं ए फॉर परफेक्शनिस्ट अनुराधाताई. कारण म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने ते सगळं उलगडून सांगितलं ना की कसं तुम्हाला म्हणजे शिवण करण्याची आवड, मग पहिली मिळालेली ऑर्डर, मग पिनो शिवण्याचा अनुभव नाही पण तो एक दिवसात शिवून इतका परफेक्ट शिवणं आणि तो दाखवून ऑर्डर पण त्याच्या मिळवणं. आणि ज्यावेळेस ते म्हणता तुम्ही ते अगदी बरोबर की ज्यावेळेस ते शिवण करण्याचं दार हे बंद झालं तब्येतीच्या लिमिटेशन्समुळे, त्यावेळेस पण तुम्ही नवीन शोधून काढलं की फुलं तयार करायला शिकलात. आणि तीही इतकी सुंदर की अगदी खास स्वामीनारायण मंदिरामध्ये तिथल्या स्वामीजींकडून त्याला अप्रुव्हल मिळावं आणि इतकं छान कमेंट तुम्हाला मिळावी. आणि मला अगदी हे सुद्धा पोचवायचं आहे तुमच्या शिल्पाताई आणि सुचेताताईंपर्यंत की तुम्ही हे अगदी अतिशय गुणग्राहक असल्या पाहिजे त्या दोघी की ज्यांनी तुम्ही तुमच्या कलेची योग्य ते मोजमाप केलं आणि योग्य त्या ठिकाणी तुमची फुलं पोहोचवण्याचं काम आज त्या करतायत. आणि अशा मैत्रिणी म्हणजे आपल्यासाठी आपल्या आयुष्यातला खूप मोठा हेवा असतात. ही सुंदर माणसं, सुंदर विचार असलेली माणसं जमा होतात, याचा पुरावा म्हणजे तुमचा आजचं पूर्ण आमच्या बरोबरचा संवाद आहे असं मला वाटतं. आणि मला तुमच्या मुलीचं पण खूप कौतुक वाटतं की आईची जिद्द तिने पण तिच्या अंगी बाणवलेली आहे. आणि
तुम्ही जो प्रसंग सांगितला की एकटं जाणं येणं, तर हे धीर करून म्हणजे तुमच्या दीर आणि जाऊबाईंचं पण मला खूप कौतुक वाटतं. तसेच तुमच्या मावस सासूबाई, तुमच्या सासूबाई, हे हे सगळेच कुटुंबीय हे खूप छान तुम्हाला एक बळ देत गेली. आणि म्हणजे मला नेहमी वाटतं की त्या सर्वांनी तुम्हाला एक फेवरेबल वातावरण दिलं. पण मुळामध्ये जसं सुंदर झाड उगवण्यासाठी मुळात बीजामध्ये स्पार्क असावा लागतो, तसं तुमच्यामध्ये असलेल्या स्पार्कमुळे आज हे सगळं चित्र आपल्याला दिसतं आहे. आणि अजून ठळक एक गोष्ट तुमच्यातली जाणवली म्हणजे अतिशय विनम्र आहात तुम्ही. तुमच्या पूर्ण बोलण्यामध्ये कुठेही मीपणाचा दुर्गंध हा नाही दिसला. अतिशय विनम्रतेने तुम्ही तुमचा सगळा प्रवास सांगितलात. आणि आम्हा सर्वांसाठी सुद्धा म्हणजे जसं विशालनी समाजशास्त्री व्याख्यान मला सुरू केली, त्याचा उद्देशच हा होता की प्रत्येक आपल्या वक्त्याकडनं शिकण्यासारखं खूप काही मिळणार हे आधीच माहिती होतं. आणि तसंच आजही झालं की अनुराधाताई, तुमच्या पूर्ण जीवन प्रवासातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि खूप आवडलं. म्हणजे विचार असावेत तर असे, जिद्द असावी तर अशी, असं एकदम मनात आलं. खूप धन्यवाद अनुराधाताई, मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद भावनाताई. कोणी बोलण्याच्या आधी 1-2 मिनिटात अनुराधा मॅडमने जे सगळे त्यांचे क्राफ्टचे हे पाठवले ते मी शेअर करतो. नंतर आपण बाकीच्यांचे प्रतिक्रिया घेऊया. अनुराधा मॅडम याच्याविषयी बोला पण मध्ये मध्ये फोटोविषयी. ठीक आहे सर. जे खाली दिसतात ते शिल्पा मॅडमच्या घरातले देवाचं मंदिर आहे. आणि वर दिसतात ते माझ्या सासूबाईंचे भाऊ आहेत इथे. त्यांच्याकडे महाराजांचं देवारात मोठं फोटो आहे. तिथली हार आहे ते मी तयार केलेलं. आणि बाकीचे नमुने आहेत. आणि हे गजरे आहेत. हे पूर्ण पूर्ण हँडमेड आहेत. आणि हे अबोली आणि मोगरा ह्याच्या लुक मध्ये आहेत. आणि हे आपलं ऍडव्हर्टाइज करण्यासाठी अशी एक सगळे फोटोज मी एकत्र करून दाखवलेले आहेत. गजरे आहेत आणि गुलाबाची फुलं आहेत, मोगराचं आणि अबोलीचं. मी इथं ताजी फुलं पण ठेवली आहे आणि मी केलेलं गजरा पण ठेवलंय लोकांना दाखवण्यासाठी. की लोक म्हणजे अशी रिप्लाय येते की दोन्ही मध्ये काहीच फरक नाहीये. अगदी खरं आहे, फारच सुंदर आहे बरं का. हे दुपटे आहेत. ते मी आणि माझी मैत्रिणी दोघी एकसारखे करतो, त्यामुळे तिचं पण फोटो बहुतेक आले असेल इथं. हे गुलाबाची फुलं आहेत. साधारण 20 कलरचं फुलं मी तयार करते. जेव्हा मी ऑर्डर पाठवत असते तर तेव्हा अशी त्यांना मी सांगते की हे अशी तुमची प्रोडक्टचं पॅकिंग चालू आहे म्हणून. सुचेता मॅडम कडनं मिळालेले फोटो आहेत. रेखा मॅडम तुम्ही अनम्यूट केलंय, बोला. हो, कारण माझा नंबर लागणार नाही त्याशिवाय मला पहिलंच बोलायचं होतं.
म्हणजे भावनाताईंच्या नंतरच अर्थात. पण झालंय काय माहिती का विशाल सर, जेव्हापासून संवाद सारथीचा प्रवास सुरू झालाय, म्हणजे मी जेव्हापासून जॉईन झालीय तेव्हापासून कोणाशी बोलताना ना आधी हे डोक्यात येतं की अरे या व्यक्तीचं किती भारी आहे, मग आपण आता विशाल सरांना कळवलं पाहिजे. त्यामुळे ते एक समीकरण झालंय. परवा असंच अचानक अनुराधाताईंनी मला फोन केला होता, कोणाला तरी मदत हवी होती का लाभार्थी विद्यार्थ्याला. आणि ते सांगत असताना माझं ते बोलून झालं, कायम इकडे लक्ष होतं, कारण मला ती व्यक्ती इतकी आवडली होती पहिल्या थोड्याशा बोलण्यामध्येच. इतकी सकारात्मकता आणि इतकं मस्त ते. आणि तो कर्नाटकी हेल, मी कर्नाटकी असल्यामुळं मला ते आणखीन जवळचं वाटलं. आणि म्हटलं नाही आता ह्यांच्याविषयी, म्हणून मी त्यांना ना खोदून खोदून बोलायला लावलं आणि तासभर वेळ घेऊन त्यांची सगळी माहिती ऐकली. आणि मग म्हटलं त्यांना कन्व्हिन्स केलं, म्हटलं नाही तुम्ही हो म्हणायचंच आहे. आणि खरंच अनुराधाताई, मी अप्रिशिएट करते, तुम्ही म्हणाला होतात की मी कधी बोलले नाहीये असं, पहिल्यांदा बोललीये. पण हे खूपच छान आणि परफेक्शनिस्ट जे भावनाताई बोलल्या ते आजही दिसलं तुमच्या या सगळ्या तयारीतून, की तुम्ही खूप व्यवस्थित मांडलत. म्हणजे कुठेही अति नाही, कुठेही मागे नाही. आणि खूप सुंदर ताई तुमचं बोलणं इतकं गोड आहे ना, खूप गोड आहे. म्हणजे सकारात्मकतेचा एक समानार्थी शब्द म्हणजे तुम्ही आहात. कारण तुम्ही प्रत्येक ऑब्स्टिकलला एक अपॉर्च्युनिटी बनवली आहे. त्यामुळं माझ्यासाठी तर त्याच दिवशी तुम्ही एक माझ्या या लिस्टमध्ये गेलात की अरे आपल्याला यांच्याकडून कधी असं मला काहीतरी वाटलं, लो फील वाटलं, तर बोलायची जी माझी माणसं आहेत त्या लिस्टमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी घेतलेलंच आहे. आज खूप बरं वाटलं तुमचा प्रवास ऐकून. आणि तुमचं कौतुक, बद्दल आनंद आणि तुमचा अभिमान खूप खूप आहे. हे जास्तीत जास्त लोकांनी ऐकावं. त्यांना हे समजेल की खरंच आपल्याकडे शून्य असतं जेव्हा, तरी सुद्धा तुम्ही ते 100 आहे असं बघून चाललात. आणि ते तुमच्या बोलण्यातून आणि सगळं भावनाताई बोललेत माझं, त्यामुळे माझ्याकडे आता फारसं काही उरलेलं पण नाहीये. भावनाताईंना मी मामा म्हणते, त्यांच्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या भावना माझ्या आहेत. सो थँक्यू अनुराधाताई, आज तुमच्याबद्दल ऐकायला मिळालं. आणि तुम्ही असंच आपल्याला जास्तीत जास्त लोकांना या प्लॅटफॉर्मवर आणायचंय, कारण हा प्लॅटफॉर्म असा आहे की जो अपंगांनाही आणि खूपदा निराश झालेल्या सुदृढांनाही एक जगण्याची प्रेरणा देतो. त्यामुळं माझ्यासाठी संवाद सारथी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आपण अनुराधाताई, तुम्ही आमच्या फॅमिलीत आता ऍड झालेले आहात, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांना इकडे आणायचंय, हे नक्कीच मी सांगेन. आणि थँक्यू सो मच. पौर्णिमा, तुझंही खूप कौतुक. थँक्यू सर, थँक्यू ताई. धन्यवाद रेखा मॅडम. ऐकून खूप आनंद झाला की तुम्ही तुमच्या अगदी हृदयात संवाद सारथी ठेवलंय. हे ऐकून एक वेगळा आनंद आज झाला. खूप थँक्यू सर. छान. आणि तुमची नेहमीच मदत, प्रत्येक वेळेस फोन केला की नक्की नवीन आम्हाला शिकण्यासाठी तुम्ही व्यक्ती या ठिकाणी आणतात. आणि ते पण इतक्या, प्रत्येक वेळेस जे पण व्यक्ती असतं ते व्यक्तिमत्वाकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. खूप खूप धन्यवाद रेखा मॅडम. अं, तुम्ही आमच्या थँक्यू हा, बोला. फॅमिलीतलेच आहात, त्याच्यामुळे तुमचे धन्यवाद ऋण नाही व्यक्त हा. करणार. येस. दोन वाक्य बोलायचे. हो, येस. खर तर मी विसरले सांगताना. मी रेखाताई बरोबर शेअर केले होते की कसं मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप बरोबर एक एकलव्यासारखं जोडल्या गेले होते. कारण मला बरेच 2-3 वेळा मला नसीमाताई भेटलेल्या, कराडमध्ये भेटलेल्या, कोल्हापूरमध्ये. आणि मी त्यांचं अ, अम, प्रकल्पाला पण मी भेट दिले होते, बघण्यासाठी गेले होते. तेव्हा माहिती नव्हतं तिथं सोनाली नवांगोड मॅडम होत्या. तर ह्याच त्या सोनाली, हे त्यांनी जेव्हा आपल्याला कळलं, अरे बापरे, ही मुलगी आम्हाला तिथं प्रकल्प दाखवत होती असं मला कळलं. पण असं मी कुठं तरी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कडनं जोडत गेलेलं आहे बरोबर.
आणि मला अचानकपणे रेखाताई पण भेटल्या तिथं आणि त्यांच्यामुळे मला ही व्यासपीठ मिळालं आणि रेखाताई बरोबर खूप छान गप्पा मारले आणि मला एक इच्छा होत नंतर मी अशी एक मनात विचार आला की अरे मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप मध्ये कधीतरी मी जॉईन झाले असते पण मला अशी एक पॅरलल रोड मध्ये मला हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप भेटत गेलं तर थँक्यू रेखाताई. अरे वेलकम. मस्तच. धन्यवाद रेखा मॅडम. डॉक्टर सुनीता मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. अनुराधाताईंचं तर खूप मस्त होतं आणि त्याहूनही छान ह्या दोघींचा अभिप्राय होता. भावनाताई आणि रेखाताई खूप सुंदर बोलले त्यांच्याविषयी आणि रेवतीताई किंवा रेखाताईंच्या ज्या बहिणी आहेत ना त्या बोलताना कसा टोन असतो तसाच सेम टोन अनुराधाताईंचा पण आहे. त्यांचं खूप जो जीवनपट आहे तो अगदी घेण्यासारखा आहे. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड त्यांचा आणि कुठल्याही गोष्टीत हार नाही मानायची जिद्द त्यांची, चिकाटी सगळ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत त्यांच्या. आणि आता त्यांनी जे तुम्ही फोटो जे दाखवले हाराचे आणि हे ते पण खूप मला आवडले मस्त. आणि मला पण थोडी थोडी आवड आहे त्या गोष्टींची म्हणजे भरतकाम, विणकाम आणि या गोष्टींची त्यामुळे मला पण ते फार आवडले त्या गोष्टी. मी सातारा जिल्ह्यातलीच आहे वडूज गावची त्यामुळे त्या आणि कराडच्या माझ्या जवळच आहेत. नक्की मी त्यांना कधीतरी भेटायला जाईन. त्यांचा नंबर आपण शेअर कराल नंतरच सर. ताईंना खूप खूप शुभेच्छा पुढील थँक्यू. वाटचालीसाठी. नक्की ओके या थँक्यू. घरी. हो हो नक्की नक्की. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. अशोक भानसे सर. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. सर्वांना माझा नमस्कार. मॅडम तुमचा जीवन प्रवास मी ऐकला तर थोडक्यात मला माहिती द्या. तुमच्या जे हँडीक्राफ्ट तुम्ही करता, शिवण काम करता, तर याच्यासोबत तुम्ही अजून लोकांना सोबत म्हणजे काम करता का तुमच्याकडे काही अजून स्वतःच करता ते सांगा. सर मला खूप इच्छा होतं मला कोणीतरी असिस्टंट मिळालं तर मी अजून माझा उद्योग वाढवू शकते पण लोकांचं अपेक्षा खूप असतं. त्यांनी माझ्याकडनं अशी मागणी केलं की जे मला प्रॉफिट मिळते त्याच्यापेक्षा जास्त त्यांना पेमेंट हवं होतं. त्यामुळं इथं श्रम खूप आहे आणि मिळकत खूप कमी आहे. तर मी एवढं बेर करू शकत नाही, त्यांना एवढं पेमेंट मी देऊ शकत नाहीये. त्यामुळं माझं का बरं छोटस व्यवसाय राहिलं तर मी एकटीच करतेय त्यामुळं. आणि मला दुसऱ्यांनी करताना पण माझ्यासारखंच परफेक्ट ते प्रोडक्ट हवं असतं. तसं पण करणारे मला बहुतेक कुणीच भेटलं नाहीये. हे पण एक कारण असू शकेल. छान माहिती दिली मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर अनिता मॅडम, सारिका मॅडम. आवाज येतोय सर? हॅलो. हो येतोय येतोय. नमस्कार. सॉरी इथे जरा रेंजचा प्रॉब्लेम येतोय. तर मॅडमला ऐकलं मी, अनुराधा मॅडमला. खूपच त्या अतिशय कष्टाळू, जिद्दी, प्रेमळ अशा आई तर आहेतच. परत त्यांनी म्हणजे त्यांचं जे आयुष्य आहे त्या अगदी सातत्यपूर्ण त्यांनी जे काही त्यांचं काम करायचं त्याच्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. मॅडम खूप म्हणजे तुम्हाला ऐकून खूप छान वाटलं. तुमच्या खरंच भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. खूप छान. तुमच्या मुलीची एकदा ओळख करून दिली असती तर छान वाटलं असतं अजून. आहे धन्यवाद माझी मॅडम. मुलगी आणि आहे इथं बोलेल ती पण. आणि एक असं की तुम्ही आता म्हटलात की तुमची जे कला आहे तर तुम्हाला कोणी हेल्पर, तर तुम्ही ना म्हणजे मॅडम जर स्टुडंटला आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार असं आलंय की त्यांनी ऑनलाईन काही कोर्सेस करावे, तर मी थोडं प्रयत्नरत राहीन की ऑनलाईन तुम्ही मुलांना शिकवाल आणि त्या थ्रू कसं काय म्हणजे ही कला आहे एकाकडून दुसऱ्याकडे जर
ट्रान्सफर झाली तर खूप छान वाटेल. आणि खरंच तुमचं ते बघितलं ना, मी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करून मी मागवेल. मला आवडले तुमचे ते माळा आणि ते खरंच खूप छान. ताई. कराडमध्ये उन्हाळी शिबिर भरतात, तेव्हा अच्छा. समितीमध्ये आणि काही महिला मंडळमध्ये मला मुलींना शिकवायला म्हणून बोलवतात. आणि मी तिथं विनामूल्य अच्छा. काही न घेता मी एक आवड म्हणून मी त्या शिबिरात मुलींना शिकवायला पण जाते. अच्छा, आम्हाला कळलं तर आम्ही नक्की सहभाग होऊ. आम्हाला खरंच आवडेल. हो. खूप छान, खूप छान. खरंच अगदी ओरिजिनल आणि खूप छान वाटतं. खूप छान ताई. खूप म्हणजे थँक्यू. कौतुकाला शब्द नाहीत. खरंच आतापर्यंतच्या ज्या बोलल्यात ताई त्या अगदी खरं यथार्थ आहे. खरंच. थँक्यू. धन्यवाद ताई. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. सारिका मॅडम. धन्यवाद सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप खूप छान वाटलं तुमचा सर्व जीवन प्रवास ऐकून. आणि सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तुमचा नम्रपणा, जो तुमच्या चेहऱ्यावर अजून पण दिसतोय. तुमचं इतकं कौतुक सगळे करतायत, तरी जो नम्रपणा आहे तुमच्याकडे खूपच भावण्यासारखा आहे तो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सारिका मॅडम. आरती मॅडम, सुचेता मॅडम, पूर्णिमा मॅडम, प्लीज अनम्यूट. नमस्कार. नमस्कार, बोला ना. ती भाची माझी. हा, मला मराठी एवढं येत नाही. आणि भाची खूप लहानपणीपासून खूप कष्ट घेतलेले आहे. तिच्या फार आम्हाला प्राऊड फील होते तिचे. आणि ती मुलीला पण शिकून अगदी इथपर्यंत आणली आणि एकटीने एवढं सगळं केले. आम्हाला तिचं फार कौतुक आहे. आणि आजचं तिचं हे ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. कौतुक वाटते तिचे. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आरती मॅडम. तुम्ही अनम्यूट केलंय आरती मुजुमदार मॅडम, प्लीज. आरती. हेलो. हेलो. हाँ, बोला बोला. हाँ, मैं उसकी बहन बोल रही हूँ. हाँ, हिंदी में बात कीजिए. हाँ, मुझे मराठी का उतना ये ओके. नहीं है, हिंदी भी हाँ, थोड़ा थोड़ा बोल सकती हूँ मैं. हेलो. हाँ, बोलिए. हाँ, वो मैं थोड़ा बस बोलिए में हूँ बोलिए. पुणे से. कल ही उसकी बेटी से मिली मैं पुणे में. अभी जा रही हूँ वापस धारवाड़. इसलिए मेरा रेंज थोड़ा नहीं है, इसलिए पता नहीं आपको सुनाई सही से सुनाई दे रहा है कि नहीं, पता नहीं चल रहा है मुझे. नहीं, आपकी आवाज आ रही है, आप बात ओके, कीजिए. थैंक यू. और पहले मैं थैंक यू ट्रेन में बोलती हूँ, था. आप मुझे इसमें ज्वाइन होने के लिए दिया. और मैं अक्का बोलती हूँ उसको कन्नड़ में. अक्का के बारे में बोलना हो तो वो मेरे पास शब्द नहीं है, क्योंकि मेरी आई मतलब मेरी अम्मा बोलते आई बोलते हैं हम. अव्वा बोलते हैं. तो अव्वा और अक्का मेरे दोनों एक ही जैसे हैं मुझे. उसमें थोड़ा कुछ भी फर्क नहीं है, क्योंकि जब से बचपन से मैं बड़ी होती रही हूँ वो दोनों साथ में आए हैं, क्योंकि दोनों लड़कियां हैं. कभी झगड़ते नहीं थे, कभी आई से ये नहीं करते थे. और वो भी मेरे ऐसे रहती थी कि जैसे आई मेरे जैसे ये करती थी वही ये खाया है. और ये जो भी जर्नी है उसकी मेरी दीदी की, तो उसमें मैं देखती हूँ वो बहुत जिद्दी है. जो भी ठान लेती है वो करना है मुझे. और आप तो पता ही चला वो इतना परफेक्शन से करती है कोई भी काम. तो ये मेरा बचपन से ही देखते आ रही हूँ. और हम तीनों में से ऐसा एक बॉन्डिंग है कि जो भी कुछ नया देखा तो उसके पीछे भागना है, उसको खोजना है. क्या नाम है? और इसका भी वही है, मतलब मुझे लगता है ये सब मेरे मम्मी से आए हैं उसको, क्योंकि मेरे मम्मी का भी वही है. वही है. और जो कष्ट उसने सहा है और उसको जैसे फेस करना है, वो सब वो मुझे लगता है वो उससे आई है, क्योंकि मेरी माँ भी वही है, उसी से गुजरी है, उसको भी थोड़ा बहुत ये है. मतलब वो सब देख के आई है, बचपन से ही वो पूरा देखते आई है कैसे क्या करना है. वो सब अभी इसके जीवन में वो
मैं ये कर रही हूँ, उसको महसूस कर रही हूँ। और वो इतना कॉन्फिडेंट है, इतना अलर्ट है कि और एक बात बोलना चाहती हूँ कि वो ऐसे थोड़ा उसको एक जो ये है उसका प्रॉब्लम है, उसको ये करके वो आगे क्या करना है, कैसे उसको निभाना है, वो इतने प्लानिंग से में फेस रहती है, पहले से ही प्लानिंग में रहती है। तो ये सब देख के मुझे बहुत ये लगता है। और वो अभी ये जो मकाम पहुंचा है उसने अभी तक, तो बहुत खुश है मैं। और उसकी बेटी के बारे में तो मैं इतना कल ही उसी से मिल के आई हूँ। अभी होगी शायद, वो भी ज्वाइन हुई होगी। और मैं अभी जर्नी में हूँ, बस में हूँ। और उसमें भी मुझे वो ये मौका मिला आपके साथ बात करने में, और मैं बहुत खुश समझती हूँ कि मेरी दीदी इतने तक पहुंची है और ऐसे प्लेटफॉर्म पे वो बोल रही है। इसके लिए मैं बहुत खुश हूँ। और उसको आगे भी ऐसे ही मौका मिलते रहे। और उसकी इच्छा बहुत है अभी, और बहुत करना है उसको। उसके लिए मैं बेस्ट ऑफ लक बोलती हूँ। थैंक यू ऑल ऑफ यू। थैंक यू आरती। थैंक यू। बहुत बहुत शुक्रिया आरती मैडम। सुचेता मैडम प्लीज अनम्यूट। पूर्णिमा जी। हाँ बोलिए सुचेता मैडम। अ, नमस्कार. अ, नमस्ते। हा, ऍक्च्युली तुमच्याशी बोलून खूपच छान वाईब मिळतात नेहमीच. आणि तुमचं जे कार्य आहे ते आम्ही गुजरातमध्ये आणलं. आणि आजही 4-5 वर्षापूर्वीचं काम तुमचं कोणीही बघितलं तरी आम्हाला म्हणतात की हे कुठे मिळतं. सो तुमच्या कामाचं कौतुक गुजरातमध्ये खूपच आहे. बरोबर. आणि प्रत्येक हार गजरा कोणीही विचारतात की केव्हा मिळणार, केव्हा मिळणार. म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर त्यांना माहित नसतं की हे बनवायला किती वेळ लागतो. सो सगळे खूप एन्थुझियास्टिक असतात की आम्हाला हे पाहिजे म्हणून. नंतर तुमच्याशी प्रथमच भेट जेव्हा आपण कराडला भेटलो होतो, त्याचे हो छान हो. वाईब अजून मला जाणवतात ते. सो खूप छान वाटतं तुमचं कार्य बघून. आणि खूप प्रेरणादायी दायी असतं. आणि तुमचा जो प्रवास आज ऐकला तो खूप जवळून. आता इतके दिवस आपण फक्त फोनवर बोलायचो, भेटायचो, पण आज इत्थंभूत माहिती समजल्यावर तुमच्यासाठी खूपच आम्हाला गर्व थँक यू वाटतो. सुचेता मॅम. हा. चला, तुम्हाला उत्तरोत्तर अशीच प्रगती हो. आणि बाकी सगळ्यांनी पण तुम्हाला जो हा चान्स दिला त्यांना पण नमस्कार, अभिनंदन, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद ओके, सुचेता मॅडम. शुभरात्री. खूप खूप धन्यवाद. पूर्णिमा मॅडम. हॅलो. हा हॅलो. बोला बोला. हा. बोल. नमस्कार, मी पौर्णिमा जोशी, अनुराधा जोशी यांची कन्या. मी आता पुण्यात नॅशनल सेंटर फॉर सेल्फ सायन्स इथे PhD करते. माझ्या आईनं तर सगळं सांगितलंच आहे आता. म्हणजे माझ्याकडे काही जास्त सांगायला नाहीये, पण मी एवढंच म्हणेन की आज जर मी इथे PhD करते तर ते ऑब्व्हियसली माझ्या आईमुळे. तिनं सपोर्ट केला आणि चांगलं म्हणजे माझ्याकडनं अभ्यास करून घेतला, म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकले. आणि ओपन द पुढे व्हिडिओ पण प्लीज, ओपन द व्हिडिओ मानसी. इथं अंधार आहे तर इथं मी येऊ शकले, मी एवढंच म्हणेन. आणि आज बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद पूर्णिमा मॅडम. निश्चितच अनुराधा मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने अगदी प्रत्येक गोष्ट बाय हार्ट आणि ते 100% करण्याचा प्रयत्न करतात, तर हे तुमचं पॉझिटिव्हनेस आहे. आणि त्यातनं सगळ्यांनाच नक्की प्रेरणा मिळेल की कसं काम केलं पाहिजे. आणि ते परफेक्ट असेल तर निश्चितच आपल्याला कुठं शोधायला जावं लागत नाही. आपले क्लायंट्स, कस्टमर ते आपलं काम बघून आपल्याला कुठूनही ते मिळू शकतं. तर फोकस ऑन वर्क, हे खूप मोठा संदेश तुम्ही दिला. आणि दुसरं की जसं जिथं जिथं तुम्हाला अडथळे आले त्याच्यावर मात करत नवीन संधी शोधली, हे खूपच महत्वाचं होतं. म्हणजे आज तुमचं सगळं ऐकताना अगदी
एखाद्याला निश्चितच की जे निराश असतात, नकारात्मक विचाराचे लोक आहेत, ते निश्चितच पॉझिटिव्हनेस त्यांच्यात आणण्याचा प्रयत्न करतील. अ, अशी खूप आम्हाला अपेक्षा वाटते. आणि हे सगळं फेसबुक लाईव्ह आणि युट्यूबला पण असतं. नंतर येऊन खूप लोक बघत असतात आणि आम्हाला त्याच्याबद्दल फीडबॅक पण पाठवत असतात. आम्हाला निश्चितच प्रत्येक वेळेस जे पण आपल्यासारखे वक्ते इथं येतात, तर आम्हाला प्रत्येक वेळेस खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि जसं मी म्हटलं की त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. तर अनुराधा मॅडम, जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा. नंतर आपण आजच्या या सत्संगाची सांगता एका प्रार्थनेने करूया आणि आजचं या सत्संगाचे समापन करूया. निश्चितच प्रत्येक वेळेस आम्हाला खूप सारी पॉझिटिव्हनेस इथं मिळत असते. तर अनुराधा मॅडम, तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि सगळ्या श्रोत्यांचे धन्यवाद देतो. आणि प्रत्येक सोमवारी जेव्हा आम्ही इथं येतो, तर एक नवीन ऊर्जा घेऊन जात असतो आणि ती सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाकडून आम्हाला मिळत असते. तर खूप खूप छान आहे. तर अनुराधा मॅडम, जाता जाता तुमचा एक छोटासा संदेश मी भावनाताईंना विनंती करतो की आजच्या या सत्संगाची सांगता प्रार्थनेने करावी अनुराधा मॅडमच्या संदेशानंतर. नक्की सर. हे सगळ्याला मूळ का आपल्या कारण आहे शिक्षण. शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण शिक्षणामुळेच आपल्याला काही छंद पण तयार होतात आपल्याकडे आणि बाहेरचं जग कळतं. आणि एक दुसरं म्हणजे इंडिपेंडेंट राहणे. केव्हाही आपण स्वतःचं काम स्वतः करायला लागलं आणि कुणालाही आपण याचना नाही केलं तर ते एक स्वतःचा एक गर्व म्हणू शकतो किंवा आपलं कॉन्फिडन्स वाढतं. आणि नेहमी लोकांबरोबर बोलत राहायला पाहिजे. जेवढं आपण लोकांशी संवाद साधतो तेवढं आपल्याला आपलं नॉलेज वाढते आणि काही गोष्टी नवीन कळतात. लोकांकडनं शिकायला मिळते. त्यामुळं सतत बोलत राहा, ऍक्टिव्ह राहा. दिव्यांग आहे किंवा माझ्याकडनं होत नाही हे कधीच मनात आणू नका, हे मला सांगायचं. आपल्या हाताने बसून का असेना छोटस काम करा. नाही मिळालं तरी काम करा. मिळालं नाही म्हणून काम सोडू नका. जास्त मिळत नाही ह्याचं जास्त मिळते ह्याचा अपेक्षा पण न करता आपण पुढे जात राहिलं तर नक्की एक दिवस आपल्याला यश मिळेल. धन्यवाद अनुराधाताई. धन्यवाद अनुराधा मॅडम. भावनाताई, प्लीज प्रार्थनेने आजच्या हो, सत्संगाची सांगता काय? नक्की. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुन्हा आपण पुढच्या एपिसोडला भेटूया आणि निश्चितच एक सकारात्मक ऊर्जा यातनं मिळवूया. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद देतो आणि आजच्या सत्संगाची सांगता करतो. खूप खूप धन्यवाद.